नालासोपारा विरार हॉस्पिटल्स शोकांतिका। नालासोपारा आज रोगराई आणि अनारोग्य ह्यांच्या विळख्यात गुदमरते। इथल्या सरकारी दवाखान्याची दुरावस्था अगदी विदारक आहे। हॉस्पिटलच्या आवारातच पसरलेलं घाणीचं साम्राज्य, याच परिसरातली उघडी गटारं आणि सर्वत्र पसरलेला कचरा, हे सगळं पाहिलं की माणूसच काय, इथं जनावरही इलाजासाठी येणार नाहीत। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे इथे इलाज करण्यासाठी ना डॉक्टर नर्स उपलब्ध असतात, ना औषधं। दवाखान्यात कसल्याही सोयी नाहीत। रुग्णांना बसायलाही जागा नसल्यानं आजारी माणसांनाही उभेच राहावे लागते। इथे पाणी पिण्याची काहीही सोय तर नाहीच, पण साधे शौचालयही नाही। छत पडल्याच्याही घटना इथे घडलेल्या आहेत। दवाखान्याच्या आवारात सगळीकडे गवत वाढलेले आहे। पावसाळ्यात तर दवाखान्यात गुडघाभर पाणी साठते। इलाजासाठी आलेल्या रुग्णालाच इथून डेंग्यू होईल इतकी डासांची पैदास दवाखान्याच्या आवारात झालेली आहे। एकाच छताखाली सगळे उपचार पेशंटला मिळतील असं एकही अद्ययावत सुसज्ज हॉस्पिटल नालासोपारा विरार भागात नाही। इथल्या विद्यमान आमदारांना लोकांबद्दल थोडी जरी कळकळ असती तर आज नालासोपारामध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दिसलं असतं। पण इथं आहे ती फक्त अनास्था आणि उपेक्षा। आता फक्त परिवर्तन नाही, कायापालट करायचा। यावेळेस आपल्या राजन नाईक यांनाच निवडून आणायचं। फुलणार विकासाचं कमळ आहे।